महाराष्ट्रातील 150 पर्यटक अडकले। यामध्ये सातारा जिल्ह्यातील 6 तर सांगली जिल्ह्यामधील 40 आणि राज्यातील एकूण 150 जण गेल्या 3 दिवसांपासून अडकलेले आहेत। मात्र अडकलेल्या पर्यटकांची सुटकेची व्यवस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाते, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन झालेलं आहे। रस्ते बंद झालेत, अशात जे महाराष्ट्रामधील अडकलेले पर्यटक आहेत त्यांना बाहेर आणण्याचं काम केलं जाते। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनी आपण तिथल्या प्रशासनाची मदत घेत आहोत असं सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता या सर्व पर्यटकांची सुटका केली जात असल्याचं दिसतंय। तर इथं जे अडकलेले लोक होते त्यांच्याशी शिंदेंनी संवाद साधला होता, तोही आपण बघूयात। जाधव आहेत आपले टुरिस्ट महाराष्ट्रातले, त्यांच्याशी बोललो। ते म्हणाले आता यमुनोत्री धाम जवळ जानकी चट्टी तिथं ते लोक आहेत 20-25 लोक, आणि तिथं आता पूर्ण बंद आहे तिथला रस्ता, आणि पूर्णपणे त्यांचं ते लँडस्लाईड झालंय तिथं। तर तिथं आपल्याला लोक पाठवून त्यांना मदत केली पाहिजे। जानकी चट्टी, हो जानकी चट्टी। आणि मग तिथं आता काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती अशी आहे की इथलं प्रशासन आम्हाला म्हणजे रोड तर पूर्ण ब्लॉकच आहेत, सोडतच नाहीयेत, आणि रस्ते तर होणार नाही। लँडस्लाईड झालंय का? हा, लँडस्लाईड झाले। अच्छा, हो। तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना? हा, सेफ जागेवर आहोत आम्ही। सेफ जागेला आहेत ना? हो हो, सेफ जागेवर आहोत। अच्छा, हो ओके। मग ते आता ठीक आहे, आम्ही तिकडे आपले लोक आहेत ना तिकडचे शासनाची? शासनाचे आहेत, म्हणजे इथले पोलीसच आहेत, स्थानिक पोलीस फक्त। स्थानिक पोलीस आहेत? हो हो। नाही, तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो, हा, आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं करू आपण।